स्टडी विथ मराठी. आज आपण इयत्ता 10वी याचं जिओमेट्री म्हणजेच भूमितीचं लेसन नंबर 1 समरूपता पाहणार आहोत. तर समरूपतेचा दुसरा गुणधर्म आज आपण पाहूया. समरूपतेचा दुसरा गुणधर्म काय आहे? पहिला गुणधर्म आपण पाहिला होता की जर दोन त्रिकोण जर समरूप असेल तर त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पाया आणि उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. आता दुसरा गुणधर्म पाहणार आहोत की जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल आणि दोन त्रिकोण समरूप असेल आणि त्यांचा पाया समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या बरोबर असते. तर ते कसं असते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, इथं दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहे. तर याचं समान काय घ्यायचं आहे तर पाया. पहा, क्यू आर हा पाया आहे. जर त्रिकोण पी क्यू आर हे पाहिलं आणि त्रिकोण टी क्यू आर हे पाहिलं तर दोन्ही याच्यात क्यू आर पाया हा समान आहे. हे दोन वेगळे वेगळे त्रिकोण आहेत पण याचा पाया समान आहे. तर जेव्हा पाया समान असतो तर कशाच्या गुणोत्तराशी असतो? उंचीच्या. आणि जेव्हा उंची समान असेल तर पायाच्या. तर पाया समान असतो तेव्हा उंचीच्या गुणोत्तराशी कसं समान असते मी करून दाखवते. तर इथं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल क्यू टी आर याच्याशी कसं राहणार आहे? क्यू टी आर. तर पहा, दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असते? 1/2 पाया गुणिला उंची. जर आपण पहिल्या त्रिकोणाबद्दल घेतलं तर 1/2 पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे? हा मोठा त्रिकोण पी क्यू आर. या त्रिकोणात पहा पाया काय आहे? क्यू आर. आणि उंची काय आहे? इथं नाव नाही दिलंय मी, नाव देते एल नाव घेते. ठीक आहे, पी एल. तर पी एल. आणि दुसऱ्या त्रिकोणाबद्दल विचार केले तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची काय असणार आहे? 1/2 पाया गुणिला उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र टाकायचं पहिले, 1/2 पाया गुणिला उंची. मग ते कॅन्सल आउट करून आपण काढू शकतो. तर 1/2 पाया काय आहे इथं? पहा, क्यू आर. आणि उंची काय आहे? टी एस. तर पहा, 1/2 शी कॅन्सल आउट झाले. क्यू आर शी कॅन्सल आउट झाले. उरलं का फक्त पी एल अपॉन टी एस. तर पी एल आणि टी एस हे काय आहे तर त्या त्रिकोणाची उंची. पहा, पी एल आणि टी एस. तर हेच आपलं थेरम होतं की दोन त्रिकोणाचं जर पायासारखं असेल तर त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर. पहा, क्षेत्रफळ लिहिलं मी. क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते? उंचीच्या एवढं. तर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून मी हे 1-2 क्वेश्चनचे आन्सर करून दाखवते. सपोज करा की तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे की दोन त्रिकोण एकरूप आहेत, त्यांचा पाया समान आहे आणि छोट्या त्रिकोणाची उंची ही 3 सेंटीमीटर आणि मोठ्या त्रिकोणाची उंची ही 7 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर इथं पहा, त्रिकोणाचा आपण कोणता थेरम लावू शकतो की जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोन त्रिकोण समरूप असेल आणि त्यांचा पाया समान असेल तर कशाच्या गुणोत्तराशी असते तर उंचीच्या. तर इथं आपण टाकून देऊ. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळमध्ये पहा असं लिहायचं की एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर टी बरोबर काय? तर जर आपण 1/2 पाया गुणिला उंची लिहिलं तर ते आपोआप एकमेकाशी कॅन्सल आउट होणार आहे. तर म्हणून आपल्याला लिहायची गरज नाही आहे. तर इथं आपण डायरेक्ट पहिल्या त्रिकोणाची उंची, पहिला म्हणजे का पहा इथं पी क्यू आर. जर आपण पी क्यू आर वर घेतलं ना तर त्याची उंची पी एल ही पण वर घ्यायला लागेल. जर आपण पी क्यू आर समजा डिनॉमिनेटरमध्ये घेतलं तर त्याची उंचीचं माप बी डिनॉमिनेटरमध्ये घेऊ शकतो इथं. तर पहा, इथं पी क्यू आर याची उंची आहे पी एल. टी क्यू आर याची उंची आहे टी एस. याच्या क्षेत्रफळाची पी एलचं मेजरमेंट टाकलं 7 सेंटीमीटर आणि टी एसचं मेजरमेंट टाकलं 3 सेंटीमीटर. तर जर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असल्यास तर पहा, दोन्ही याचे उंचीचे माप मी टाकून दिले. पहा, पी क्यू आर आणि क्यू टी आर याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे 7:3. याला आपण 6:7:3 असंही लिहू शकतो. तर 7:3 हे झालं त्यांचं ॲन्सर. आता पुढचा एक गुणधर्म पाहून घेऊया की जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल आणि पाया हा डिफरंट असेल आणि ते दोन त्रिकोण एकरूप असेल तर त्याचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे असतात तर त्याचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या पाया एवढे असते. पहा, उंची समान आहे. इथं सपोज याची उंची जर 5 सेंटीमीटर आहे आणि याची उंची बी 5. हे मी मेजरमेंट मनाने घेतलेले माप आहेत. हे दुसरे कोणते पण येऊ शकतात. तर कोणते पण माप येऊ शकतात. फक्त आपण हे पाहायचं आहे की उंची सारखी आहे किंवा नाही आहे. तर पहा,
जर इथं पहा त्रिकोण ए बी सी मध्ये उंची एडी आहे, तिरपी कधीही उंची नसते, उंची नेहमी स्ट्रेट असते. ते पहा एडी ही उंची आहे, ए बी ही उंची नाही आहे, कधीही उंची स्ट्रेट असते, सरळ असते. 90चा कोन उंचीच्या खाली बनत असतो आणि तिरपी ही कधी उंची नसते, ती त्याची तिरपट उंची म्हणतो आपण. तर पहा पी क्यू आर याची उंची आहे पी एस, तर ही पण 5 सेंटीमीटर दिली. तर क्वेश्चनमध्ये असं दिलेलं असेल की दोन त्रिकोण समरूप आहे आणि त्यांची उंची कशी आहे, समान आहे. किंवा आकृती पाहून आपण हे अंदाज लावून घ्यायचं की दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहे, त्यांची उंची समान आहे. तर त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असणार आहे. तर उंची जर समान असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया एवढे असते. सपोज मी इथं काही क्वेश्चन मी मेजरमेंट जे आहेत माप नंबर्स ऑलवेज मी मनाने घेत असते. तर पहिल्याचं आहे 7 सेंटीमीटर, हे मी मनाने घेतलेले माप आहेत काढण्यासाठी. आणि दुसऱ्याचं आहे 21 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आता याचं गुणोत्तर काय निघणार आहे. तर लिहिताना सेम असंच लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, इथं माप पी क्यू आर. तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहा, मी काय म्हटलं होतं की उंची जर समान असेल तर कशाच्या गुणोत्तराशी असते, पायाच्या. तर पहिले कॅन्सल आउट करून न कॅन्सल आउट करूनही केलं तरी चालते, पण मी एकदा पहिल्या क्वेश्चनमध्ये कॅन्सल आउट करून दाखवते. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 पाया गुणिला उंची. तर इथं पाया आहे बी सी गुणिला उंची आहे ए डी. हे पहा ABC वर घेतलं ना, म्हणून ABCचा पाया आणि उंची. आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी 1/2 गुणिला पाया आहे इथं QR आणि उंची आहे PS. तर इथं पहा AD आणि PSचं जे माप आहे ते सारखं आहे, म्हणून आपण AD आणि PS कॅन्सल करू शकतो. 1/2 1/2 शी कॅन्सल. आता उरलं काय, फक्त BC आणि QR. तर BC आणि QRचं माप काय आहे ते आपण लिहून घेऊ. BCचं माप आहे 7 आणि QRचं माप आहे 21. 7 21. आता याच्या पुढे जर याचं लोएस्ट फॉर्म निघत असलं तर आपण तेही करू. तर 7 आणि 21 एका टेबलमध्ये येतात. 7 1 जा 7 आणि 7 3 जा, सॉरी मी 7 लिहून टाकले. 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21. तर 1/3 1:3 हा झाला याचा रेशिओ. तर या दोन्ही त्रिकोणाचा क्षेत्रफळ म्हणजे असं डॉटेड, हे पहा जर पुरं भरून टाकलं मी, या दोन त्रिकोणाला पूर्ण फिलअप केलं किंवा या त्रिकोणाकृती जर कागद कापला, हा त्रिकोणाकृती जर कागद कापला तर याचा आणि याचा रेशिओ प्रमाण काय येणार आहे, 1:3. जर याचा पाया 7 सेंटीमीटर, एखादं कागद कट करून पाहू शकतो आपण की 7 सेंटीमीटरचा खालून एक साईड 7 सेंटीमीटर घ्यायची आणि याची एक साईड 21 सेंटीमीटर घ्यायची. आणि जर आपण याचा एरिया मोजला किंवा एरियाचं जर माप टाकलं तर ते 1:3 म्हणजे जर त्रिकोणाचं 25 जर एरिया भरला सपोज करा, तर याचा मल्टिप्लाय बाय 3 25 3 याचा 75 भरणार आहे. तर याचा रेशिओ आपण असं काढू शकतो. तर ठीक आहे ना. तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा गुणधर्म आहे की जर दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्हीही समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येणार आहे. तर ते पाहून घेऊया की जर दोन त्रिकोणाचे पाया आणि उंची दोन्ही जर समान असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. पहा कसे क्षेत्रफळ समान असतात, म्हणजे या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचा क्षेत्रफळ जर आपण कागद कट केला पाया आणि उंची सारखी घेऊन, तर जर या कागदावर हा कागद जर ठेवला तर हे दोन्ही सेम भरणार आहे, एक्झॅक्टली सेम भरणार आहे. पहा जर हा फोल्ड करून त्या साईडनंही अँगल इकडे तिकडं करूनही आपण मग वापस बरोबर प्रतिकृतीवर प्रतिकृती ठेवू शकतो. सॉरी, रूल नंबर 4 काय आहे, तर चौथा गुणधर्म म्हणतो की जर त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे समान असतात. करून पाहून घेऊया की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 पाया गुणिला उंची, 1/2 BC गुणिला AD, BC गुणिला AD. आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 पाया गुणिला उंची, पाया आहे QR गुणिला उंची आहे PS. तर पहा 1/2 1/2 शी कॅन्सल आउट,
दुसरं पहा, BC आणि QR हे समान आहे. काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये की पाया आणि उंची समान आहे. तर BCचं जर माप 5 सेंटीमीटर असेल तर QR पण 5च असेल ना, तर 5 500 कॅन्सल. जर BCचं माप 7 सेंटीमीटर असेल तर QRचं पण 7च सेंटीमीटर, तर 7 7 कॅन्सल. मेजरमेंट कोणतंही दिलेलं असो. इथं पहा AD आणि PS यांचं जर ही माप सेमच असेल, सपोज करा AD जर 15 असेल तर PS ही 15, तर दोन्ही याचे माप सेमच असेल म्हणून एकामेकाशी हे पण कॅन्सल. उरलं काय, फक्त एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता इथं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR कशात आहे, हे भागाकारात आहे, इथं गुणाकारात जाणार. इथं काहीच नाही उरलं तर एक उरलं, एकाच्या गुणाकारात जाणार. काय, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपल्याला माहित आहे इथं जसं 1/2 एका 1/2 इथं BC एका BC, तर इथं एक उरलं होतं. 1/1 म्हणजे एकच. तर एकाशी कोणत्याही संख्येचा गुणाकार 30 संख्या येत असते माहिती आहे, 5 1 5 6 1 6. तर ॲज इट इज आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQRचं जे काही मेजरमेंट असेल त्याचं एकाशी जर गुणाकार केला तर 30 संख्या मिळणार आहे आपल्याला. तर म्हणून आपण PQRचं माप न करता हे 1ला कॅन्सल करू शकतो. पहा, आपली सिद्धता सिद्ध झाली. एरिया ऑफ ट्रायंगल, इथे एरिया नाही, ट्रायंगल ABC. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपलं प्रूफ झालं की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि PQR समान असतात. तर जर पाया आणि उंची समान असेल तर त्या दोन्हीही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. तीनही गुणधर्म मी एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. पहिला गुणधर्म आपण पाहिला होता की जर दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांचे क्षेत्रफळ कसे असतात, तर त्यांचे क्षेत्रफळ पाया आणि उंचीचे गुणोत्तर एवढे असतात. जर दोन त्रिकोण समरूप असेल आणि त्यांचा पाया समान असेल तर पाया समान असल्यास उंचीच्या गुणोत्तराशी असतात. आणि ज्या वेळेस दोन त्रिकोण समरूप असेल आणि उंची समान असेल तर उंची समान असल्यास पायाच्या गुणोत्तराच असतात. उंची समान असल्यास पायाच्या आणि पाया समान असल्यास उंचीच्या. आणि दोन्ही जर समान असेल, पाया पण समान आणि उंची पण समान, तर त्यावेळेस त्या दोन्हीही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात, जसे इथे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे काही मुद्दे या लेसनचे पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशाच सपोर्टमुळे आम्हाला अजून व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रॅक्टिस सेटसोबत.